तयार झालेत आपले युनिक आणि पौष्टिक असे चविष्ट समोसा रोल. तुम्हीही करून बघा. आवडल्यास लाईक, कमेंट आणि सबस्क्राईब करायला विसरू नका फ्रेंड्स. गुड मॉर्निंग फ्रेंड्स. आज मी बनवत आहे मॉर्निंग ब्रेकफास्ट. त्यासाठी इकडे मी 1 वाटी मैदा घेतला आहे, 1 वाटी मी गव्हाचं पीठ घेतलं आहे आणि आता त्या पिठामध्ये मी मीठ घातलं आहे. अर्धा चमचा मी ओवा घालणार आहे. 1 चमचा मी तेल घालणार आहे आणि आता हे पीठ मी छान मळून घेणार आहे. याचा घट्ट गोळा मळून घेणार आहे. इकडे मी पीठ मळून ठेवलं होतं आणि बघा 10 मिनिटं झालंय मी भिजवून ठेवलेलं आहे. आता मी हे छान परत मळून घेणार आहे आणि इकडे आहेत मी 3 उकडलेली बटाटे मी खिसून घेणार आहे. ही रेसिपी ना यूट्यूबवर खूप व्हायरल झाली आणि मी ती बनवणार आहे. सगळ्यात पहिल्यांदा मी बटाटा खिसून घेते. इकडे सगळा बटाटा मी खिसून घेतलेला आहे. नंतर हे बघा मी लसूण पण खिसून घेणार आहे. लसणामुळे चव छान लागते, तर आपण लसूण खिसून घेऊया. आता घालते चवीप्रमाणे मीठ आणि थोडीशी आलं लसूण पेस्टही मी घेतलेली आहे. आणि आता घालूया हिरव्या मिरचीचा ठेचा आणि ते छान मिक्स करून घेऊया. इकडे सारं मिश्रण मी बघा मिक्स करून घेतलेलं आहे आणि आता याच्यावरती मी तडका मारणार आहे. हळद हिंगाचा तडका मारणार आहे. मिश्रणामध्ये मी 1 छोटा चमचा मी बेसन पीठ घातलंय, त्यामुळे बाइंडिंग छान होतं. आणि आता आपण जिरा मोहरीचा तडका घालूया. इकडे मी बघा या पद्धतीने असे पिठाचे इकडे एक मी मोठी पुरी लाटून घेणार आहे. छोटी चपाती पातळशी लाटून घ्यायची. इकडे मी मोठी पुरी लाटून घेतलेली आहे. हे बघा या पद्धतीने आपण कापून घेणार आहोत. त्याचा चौकोन तयार करून घेणार आहे. आता या पद्धतीने कट द्यायचे आपल्याला. हे बघा असे छोटे छोटे कट द्यायचे आहेत. आता याच्यामध्ये आपण बटाट्याचं जे मिश्रण केलं नाही, जे आपण समोसेला वापरतो ते भरायचं आणि बघा असं थोडासा रोल करून घ्यायचा आणि नंतर हा पूर्ण रोल असा गोल करून घ्यायचा आणि हे असं चिटकवून द्यायचं. आता सगळे समोसे मी याच पद्धतीने बनवून घेणार आहे. हे चांगलं चिटकवायचं, सुटू द्यायचं नाही. हे बघा या पद्धतीने मी सगळे बनवून घेणार आहे. आता आपण हे समोसा रोल तळून घेणार आहोत. इकडे मी तेल गरम करायला ठेवलं होतं आणि तेल गरम झालेलं आहे. आपण मध्यम आचेवरती हे तळून घेणार आहोत. जेवढे बसतील तेवढे सोडायचे. मी 4 सोडते, 4 बसणार. थोडंसं झाऱ्याने तेल पण मारायचं, वरती शिंपडायचं, त्यामुळे काय होतं समोसा फुगतो. हे बघा मी सगळे उलटून घेतलेले आहेत आणि आता हे खरपूस शेकून घेणार. हे बघा हे सगळे गोल्डन कलरवरती छान फ्राय झालेले आहेत. आता मी काढून घेते.